नमस्कार मित्रांनो, मी चंदन गावडे ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आहे आणि अशातच कोकणी माणसाला चाहूल लागते ते म्हणजे रानभाज्यांची। पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला जंगलामध्ये आढळतात, पण आज आपण अशा रानभाजीबद्दल चर्चा करणार आहोत जी बहुतांश लोकांना माहीत नसेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात आढळणारी एक पानाची रानभाजी। तर मित्रांनो, हे बघा, ही जी तुम्ही बघताय ती आहे एक पानाची रानभाजी। आणि हिला एक पानाची भाजी बोलण्याचं कारण म्हणजे ही जेव्हा जमिनीतून रुजून येते तेव्हापासून हिचं जीवनचक्र पूर्ण होईपर्यंत म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्यापर्यंत हिला एकच पान असते। त्यामुळे ह्या वनस्पतीला एक पानाची भाजी म्हणून ओळखले जाते। आणि ही जी भाजी आहे ही आपल्याला जंगलात उताराच्या जमिनीवर किंवा ज्या ठिकाणी भुसभुशीत जागा आहे त्या ठिकाणी आढळते। ह्या भाजीची रचना तुम्ही बघू शकता। ह्या भाजीला एक देठ आहे व देठावर एकच पान आहे। आणि ह्या भाजीचा जे जीवनचक्र आहे म्हणजे लाईफ स्पॅन आहे तो पूर्णपणे ह्या एका पानावर अवलंबून असतो। तसेच ह्या वनस्पतीला कोणत्याही प्रकारची फलधारणा किंवा फुलधारणा होत नाही। मग तुम्ही बोलत असाल की ह्याचं प्रोपोगेशन कसं, म्हणजे ह्याची उत्पत्ती कशी होते, मग तुम्हाला दाखवतो। ह्या वनस्पतीचे प्रोपोगेशन म्हणजे उत्पत्ती आहे हे बघा, हे कंदामार्फत होते। आणि ह्या भाजीच्या मुळांची रचना तुम्ही बघू शकता कशी असते ती। आणि ह्या भाजीचे हे जे ट्यूबर्स म्हणजे ही जी कंद आहेत ती काढून जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावली तर तुम्हाला पुढच्या सीझनमध्ये म्हणजे पुढच्या पावसाळ्यात तुम्हाला भाजी मिळू शकते। आणि ही जी भाजी आहे ती आपल्याला एकाच ठिकाणी अशी भरपूर अशी आढळत नाही। त्याच्यासाठी आपल्याला जंगलात भरपूर फिरावं लागतं, कुठे 2 पानं कुठे 4 पानं। ज्या ठिकाणी जमीन चांगली भुसभुशीत असेल त्याच ठिकाणी ही भाजी चांगल्या प्रकारे वाढते किंवा उत्तम प्रकारे ह्या भाजीची वाढ होते। आणि ही जी भाजी आहे ही आपल्याला फक्त पावसाळ्यातच आढळते। अशा आणि भरपूर प्रकारच्या रानभाज्या आपल्याला रानामध्ये आढळतात। आणि रानभाज्या खायचं प्रमुख कारण म्हणजे ह्या भाज्यांची वाढ आहे ती पूर्णपणे नैसर्गिकरित्या झालेली असते। म्हणजे ह्यावर कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर म्हणजेच खतं किंवा कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक यांची फवारणी केलेली नसते, जी आपल्या शरीरास हानिकारक असते। ह्या झाडांची म्हणजे ह्या वनस्पतींची वाढ पूर्णपणे नैसर्गिकरित्या झालेली असल्याकारणाने हे आपल्या शरीरास फायदेशीर असतात। त्यामुळे ह्या रानभाज्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजेत। पावसाळ्यात आढळणाऱ्या इतर रानभाज्या तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।